हे आमचं रोमन रिंग्स. तर हॅलो गाईस, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये, ज्याचं नाव आहे समधी ब्लॉग. तर कोणी पण माझे व्हिडिओ बघत असतो, म्हणजे माझा ब्लॉग बघत असेल, त्यांना वुमन्स डेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि हॅपी वुमन्स डे. स्पेशली माझ्या मम्मीसाठी हॅपी वुमन्स डे मी. आणि दीदीने मला सांगितलं नाही, मम्मीचा पण बड्डे येऊन गेला तरी पण नाही सांगितलं. दीदी पण विसरली होती आणि मी पण विसरलो होतो. मम्मीचा बड्डे आणि आजचा वुमन्स डे, हे दोन गिफ्ट हे मम्मीला द्यायचे. हे तर कंपल्सरीच आहे, पण देऊ लवकरात लवकर. आता मम्मी पण येणार आहे, काय माहीत नाही एक्झॅक्ट मम्मी कधी येणार आहे, तर बघूया. आणि मी आज प्लॅन केला होता, म्हणजे नाही का, वुमन्स डेचा. मग मी माझे 2 बहिणी आहेत, त्यांना मी म्हटलं होतं काहीतरी एक व्हिडिओ वगैरे काढूया, ब्लॉग वगैरे बनवूया आपण तिघं. दीदीला तर सांगितलंच होतं, म्हणजे मनस्वीला पण सांगितलं होतं तू पण ये. पण माझी दीदी हो का, नखरे बघा तिचे. फोटोशूट चालू आहे, मग कपडे वगैरे घालून काहीच ती बाहेर फिरून आली आणि कमीत कमी मला म्हटली 4 वाजेपर्यंत येते, त्यानंतर शूट घेऊ. पण ते पण नाही. त्यानंतर ती 5 वाजता आली आणि आता फोटो काढत बसली आहे. आणि मी आता मनस्वीला कॉल केला होता, आता ही आली आणि ती म्हणते मी चालली बाहेर. कसा आहे तो वुमन्स डे सेलिब्रेट करायचा? म्हणजे मी सांगतोय त्यांना की बाबा आपण असं असं करूया, पहिला ब्लॉग बनवूया, त्याच्यामध्ये जो जिंकल ना त्यांच्यासाठी आपण मी एक गिफ्ट देणार होतो स्पेशली. हे मी ठरवलं होतं, त्यांना सांगितलं नव्हतं. पण आता दोघांना पण काहीच नाही त्याला. आणि आता फक्त असं नाचायचे कामं करायचे, फक्त अशी नाचते ती, फक्त बघा हो का, नुसतं नाटके, म्हणजे फुल नाटके, फुल ऑन नाटके. तर गाईस गाडी बघा कशी लावली. हे भावा लोकांचे काम आहेत ना, मी इकडं घासती वगैरे हो का, बघा हे असे भाऊ लोक आहेत. अशी गाडी कशी पण लावायची आणि निघून जायचं. आणि आपलं घर छोटंसं. आता निघूया, गाडी वगैरे काढूया. तर गाईस जे दादा करते संडेचा वर्कआउट, त्याला केला होता फोन हो का. मम्मी हॅपी वुमन्स डे. सुक्का सुक्का. कौन है ये लोग, कहां से आते हैं? एक ब्लॉग काढण्यासाठी बोलवलं होतं, बघा नाटके बघा, नाटके बघा काही नाटके बघा. मला काय म्हटली की मी बाहेर चालली आता, बघा फक्त नाटके नसते. मी आता बाहेर चालली आणि दीदी आता बाहेर जाऊन आली आणि आता ही बाहेर झाली. ठीक आहे ठीक आहे. कोण? अरे पण सकाळी ती गेली, मी कुठे गेलो, मी घरातच आहे. खूप खूप चुकली खूप. म्हणजे त्यांना मी फक्त बोललो होतो एका ब्लॉक मध्ये तुम्ही या, ते पण नाही. दीदी गेली पण आता तू चालली. आता तू चालली चुकी. असं पण दोघांची काय, पण अजून दोघांची. तर काय स्पेशल खायला काय? प्रॉमिस केलं होतं आम्हाला डेझर्ट बाउल खायला घेऊन जाणार, ते पण नाही. ते बोललो होतो मी घेऊन जातो, पण पेमेंट तू कर. असं नव्हता बोलला, हा बोलला होता मी घेऊन जातो, म्हणजे ह्योच देणार पैसे. एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी. हो भाई मारो मुझे मारो. आता खायला काय दीदी सांग? घरात काहीच नाही बनवलंच ना. खायला नुसतं उपाशी मारायचा भावा लोकांना. नाही ह्यो जाऊन बाहेर खाऊन येतो, बिर्याणी खातो, हे ते सगळं काय नाही खोटं बोलायचं. आंघोळ केली का ते सांग.
मागाशीच. तर जाऊया आता, आम्ही चाललो आता बाहेर चला हा हिंडायला हिंडायला. हिंडायला हा तू पण झाले ना हिंडायला. जाऊन चाललेला, हा हिंडायला चाललाय. शॉपिंग तिला नाही घेते मी. मग आता मागच्या महिन्यात आल्यावर सांगाल. आल्यावर दाखवते तुमच्या लोकांना. आल्यावर दाखवेल. जरी आता जेवण तरी आल्यावर दाखवेल. मी काहीतरी घेऊनच येणार. असं मी खाली हात नाही येणार. मी काहीतरी घेऊन येणार. याला चार पॅटीस आणि गप्प बसो. पॅटीस नाही. बोबडी मधले टॉप प्लेअर मॅच खेळणारे आणि यो बघा कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम. माझं म्हणणं काय आहे, एवढा तू परमनंट आहे हे असं तुला लाज नाही वाटत का असं टी शर्ट घालून फिरत देतो. डान्स बघ पहिला. सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. बायसेप दाखव ना. टेनेन टेनेन बायसेप दाखव बायसेप. अरे भाई एक रुमाल देना मनीष. देखो मैं रो नहीं रहा हूँ, मैं खुशी में मेरे आंसू निकल रहे हैं ना. मुझे बहुत गर्व है. कडू आपल्या सोबत आहे कडू. अरे बायरे खोरे. काय तो भाऊ चहा पाचते आज. पाचते भाऊ पाचते पाचते भाऊ. परवा भेटले आता. आता तो नाही पण बोलू शकत कटिंग नाही. आहे भाऊ कटिंग कटिंग हा? आता तो बोलूच नाही शकत की बाबा मी बोललोच नाही म्हणून. कटिंग आहे हा? कटिंग. बरोबर गाईज हे बघा भाऊ गावलाय. कुठे गेला आता खरं खरं. ट्रीटमेंट चालेल. हा ट्रीटमेंट चालू आहे. बॉल लागला का तुला? बॉल बॉल लागला का? बॉल लागलाय. तुमच्या बापाने केली यार 100 चालू. तर गाईज मी आता आयडी पार्क पैसे आलो होतो चहा वगैरे प्यायला. मस्तपैकी चहा वगैरे पिऊन झालाय आणि मी म्हटलं जरा गाडी वगैरे चेक करू. तर गाडी वगैरे चेक वगैरे केली तर गाडी आहे व्यवस्थित. तर मला हावाला ब्लॉक जास्त मोठा करता आला नाही कारण की मला पण जायचं वाडीला. संगीता मावशीने बोलवलं आहे कारण की इमर्जन्सी काहीतरी झाली आहे. तर मी चाललो आहे तिकडं म्हणून आम्हाला ब्लॉग इथंच एंड करायला लागेल. तर तुम्हाला ब्लॉग वगैरे आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भावाला मोठं करा.